नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न क्रमांक 1, डेव्हिड कॅमेरॉन यांची कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री पद निवड झालेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए चीन, बी भारत, सी जपान, डी ब्रिटन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ब्रिटन। प्रश्न क्रमांक 2, वासुदेव आचार्य यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ए उद्योग, बी कला, सी राजकारण, डी पत्रकार। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राजकारण। वासुदेव आचार्य यांचे नुकतेच निधन झाले, ते राजकारण या क्षेत्राशी संबंधित होते। प्रश्न क्रमांक 3, 42 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए मुंबई, बी कोलकाता, सी नवी दिल्ली, डी हैदराबाद। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नवी दिल्ली येथे 42वे राष्ट्रीय व्यापार मेळावा भरण्यात आयोजन करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 500 धावा करणारा रोहित शर्मा हा कितवा कर्णधार ठरलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 5वा, बी 4था, सी 3रा, डी 2रा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 5वा क्रमांक। एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 500 धाव करणारा रोहित शर्मा हा 5वा कर्णधार ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, जापान पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारताच्या प्रमोद भगतने कोणते पदक जिंकलेले आहे? ए कांस्य पदक, बी सुवर्ण पदक, सी रौप्य पदक, डी कोणतेही नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे प्रमोद भगत यांनी। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 10 नोव्हेंबर, बी 12 नोव्हेंबर, सी 14 नोव्हेंबर, डी 15 नोव्हेंबर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा अधिकारी पद कधी तयार केले गेले? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 1772, बी 1773, सी 1774, डी 1775। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 1772 मध्ये जिल्हा अधिकारी पद हे तयार करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रातून इंग्रज सरकारावर टीका केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए मराठा, बी सुधारक, सी केसरी, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी केसरी। टिळकांनी केसरी वृत्तपत्रातून इंग्रज सरकारावर टीका केली। प्रश्न क्रमांक 9, सर्वोच्च न्यायालयाने नियम राज्यघटनेचे कोणत्या कलमानुसार राबवले जातात? ऑप्शन आहे मित्रांनो, कलम 124, बी कलम 150, सी कलम 316, डी कलम 145। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कलम 145। सर्वोच्च न्यायालयाचे नियम राज्यघटनेचे 145 कलमानुसार राबवले जातात। प्रश्न क्रमांक 10, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती होते? तर मित्रांनो ऑप्शन आहे, ए 54.77%, बी 56%, सी 45%, डी 45.25%। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 54.77%। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण होते। प्रश्न क्रमांक 11, जय जवान जय किसान ही घोषणा टिंबटिंब यांनी केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी मोरारजी देसाई, डी लाल बहादूर शास्त्री। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानची घोषणा केली।
प्रश्न क्रमांक 12. छत्रपती शिवाजी महाराज मार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्ती झालेले पहिले पेशवे कोण होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, बी मोरेश्वर पिंगळे, सी बालाजी विश्वनाथ, डी रामचंद्र पंत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराज मार्फत अष्टप्रधान म्हणून नियुक्ती झालेले पेशवे होते. प्रश्न क्रमांक 13. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए बाळ गंगाधर टिळक, बी वीर सावरकर, सी गोपाळकृष्ण गोखले, डी महात्मा गांधी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गोपाळकृष्ण गोखले हे भारत सेवक समाजाची स्थापना यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. इंग्रज मराठा यांच्यामध्ये तिसऱ्या युद्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कोणाला हरवलेले होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए दुसरे बाजीराव पेशवे, बी पहिले बाजीराव पेशवे, सी शिवाजी भोसले, डी राघोजी भोसले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए दुसरे बाजीराव पेशवे यांनी इंग्रज मराठा यांच्यामध्ये तिसऱ्या युद्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने दुसरे बाजीराव पेशवे यांना हरवलेले होते. प्रश्न क्रमांक 15. शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए रत्नागिरी, बी हिंगोली, सी नाशिक, डी सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सिंधुदुर्ग येथे शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतरत्न प्राप्त झालेले खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए रविशंकर, बी अटल बिहारी वाजपेयी, सी विनोबा भावे, ऑप्शन डी मदन मोहन मालवीय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी विनोबा भावे हे भारतरत्न प्राप्त झालेले महाराष्ट्रातील आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 11, बी 10, सी 13, डी 14. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 11 मूलभूत कर्तव्ये आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 1670, बी 1674, सी 1676, डी 1678. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए कृष्णा खोरे, बी तापी खोरे, सी गोदावरी खोरे, डी नर्मदा खोरे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी नर्मदा खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरे आहे. आणि मोठे विचारले मित्रांनो तो गोदावरीचे खोरे हे सर्वात मोठे खोरे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हणले जाते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, वैतरणा धरण, बी चंदोली धरण, सी वीर धरण, डी उजनी धरण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए वैतरणा धरण हे महाराष्ट्रातील मोडक सागर धरण असे म्हणले जातात. प्रश्न क्रमांक 21. 2023चा अर्थसंकल्प कधी मांडला? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 जानेवारी, बी 1 फेब्रुवारी, सी 1 एप्रिल, डी 1 डिसेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1 फेब्रुवारी 2023ला अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी बिहार, डी गुजरात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी बिहार राज्याचे 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे बिहार राज्याची.
प्रश्न क्रमांक 23. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए मराठी भाषा गौरव दिन, बी हिंदी भाषा गौरव दिन, सी शिक्षण दिन, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस निमित्त. प्रश्न क्रमांक 24. पंचायत राज यांच्या देखरेखीसाठी पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाली? तर मित्रांनो ऑप्शन आहे ए 27 एप्रिल 2004, बी 27 मे 2004, सी 15 एप्रिल 2004, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 27 मे 2004 मध्ये पंचायत राज यांच्या देखरेखीसाठी पंचायत राज मंत्रालय स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो 27 मे 2004 मध्ये. प्रश्न क्रमांक 25. मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात स्पष्ट केलेले आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए कलम 52, बी कलम 51, सी कलम 52 ब, डी कलम 51 अ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कलम 51 अ. मूलभूत कर्तव्ये या कलमात स्पष्ट केलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 78, बी 28, सी 88, डी 108. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. प्रश्न क्रमांक 27. GSTचे संपूर्ण भारतात कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 1 जून 2017, बी 1 जुलै 2017, सी 1 मार्च 2017, डी 1 डिसेंबर 2017. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1 जुलै 2017 मध्ये GSTचे संपूर्ण भारतात या दिवशी लागू करण्यात आलेले आहे मित्रांनो 1 जुलै 2017 मध्ये. प्रश्न क्रमांक 28. प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात कधीपासून करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 1915, बी 2015, सी 2003, डी 2023. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 2003 मध्ये प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात झाल्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. राजीव गांधी समाधी स्थळ टिंबटिंब या नावाने ओळखले जातात. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए वीरभूमी, बी सागरवन, सी शक्तीस्थळ, डी शांतीवन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए वीरभूमी. राजीव गांधी समाधी स्थळ वीरभूमी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला मानले जातात? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए लॉर्ड रिपन, बी लॉर्ड रिटन, सी लॉर्ड कर्झन, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून मानले जातात. प्रश्न क्रमांक 31. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए वी वा शिरवाडकर, बी शिवाजी सावंत, सी संत दळवी, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए वी वा शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटकाचे लेखक आहे. प्रश्न क्रमांक 32. हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती असते? ऑप्शन आहे मित्रांनो ए 70.78%, बी 65.77%, सी 78.8%, डी 0.78%. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 78.08% हवेतील नायट्रोजनचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 33. 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात संपन्न झाल्या? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए जपान, बी इंग्लंड, सी युरोप, डी भारत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए
जपानमध्ये 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झालेल्या आहे. क्रमांक 34, खालीलपैकी कोणता दिवस पर्यावरण दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 9 जून, बी 5 जून, सी 8 जून, डी 7 जून. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 5 जून रोजी पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 35, म्यानमार देशाची सीमा कोणत्या राज्याला लागत नाही? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए आसाम, बी नागालँड, सी मिझोरम, डी मणिपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आसाम. म्यानमार देशाच्या सीमा आसाम या राज्याला लागत नाही मित्रांनो. नागालँड, मिझोरम आणि मणिपूर या तिन्ही राज्याला लागतात.